आशा जन्म गेला, क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला. सगळं सुखाच्या आशेमुळे काय होतं, आपलं सगळं जीवन आपण काय करतो, बर्बाद करतो, परंतु आपल्याला सुख प्राप्त होत नाही. पूर्वी काय होतं, वाहनं नव्हते, त्यामुळे काय करायचे, व्यापारी सगळे घोड्यावर जायचे, घोड्यावर प्रवास करायचे. घोड्यावर प्रवास करत असताना एक व्यापारी बाजाराला जायला निघाला आणि त्या बाजाराला जायच्या घाईमध्ये त्याने काय केलं, त्या घोड्याला चाराच टाकला नाही. घोड्याला चारा टाकला नाही आणि बाजाराला जायला निघाला. त्याला वाटलं आता याला जर चारा टाकत बसलं तर काय होईल, आपला बाजार उठून जाईल, मग आपल्याला बाजाराला जाणं होणार नाही. म्हणून त्याने काय केलं, तसंच त्या घोड्याला मागून मारायचा आणि तो घोडा पुढे पुढे चालायचा. परंतु तो घोडा एवढा व्याकुळ झाला होता, त्याला का तर त्याला भूक लागली होती. आपल्याला भूक लागली तर आपल्याला काम करू वाटतं का, नाही, एका जागेवर बसतो. तसं त्या घोड्याची अवस्था झाली. त्याला वाटलं आता काय करावं, बसावं, पण त्याच्या हातात आहे का, ते त्याच्या हातात नव्हतं. ते कोणाच्या हातात होतं, त्या व्यापाऱ्याच्या हातात होतं, त्याच्या मालकाच्या हातात होतं. मग तो घोडा चालत असताना त्याला एवढी भूक लागली, तो म्हणला आता बसावं, पण त्याला बसता येत होतं का, नाही. मग त्याच्या मालकाने काय केलं, म्हणला असा हा घोडा चालणार नाही, आपला बाजार उठून जाईल, हा कधी नेईल आपल्याला बाजारापर्यंत. त्यावेळेस त्या व्यापाऱ्याने काय केलं, चालत असताना रस्त्याने त्याला घास दिसला, हिरवा घास टाकलेला असेल एखाद्या शेतकऱ्याने. त्याने काय केलं, तो मुठभर घास आणला, मुठभर घास हातात आणला आणि त्याच्याकडे काठी होती. त्या घोड्याला मारायला काठी होती ना त्याच्याकडे. मग त्याने ती काय केली, ती काठी घोड्याच्या असं डोक्यावर बांधली, अशी लांब डोक्यावर बांधली आणि त्या काठीच्या शेंड्याला तो घास बांधला, मुठभर घास बांधला. आणि मग या घोड्याला वाटलं की आता काय करावं, आपण जरासं पुढं पळालं की आपल्याला काय होईल, हा घास तोंडात येईल. म्हणून ते घोडा त्या घासाच्या आशेनं पळत 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 पळायला लागला. पण जसा जसा तो घोडा पळत होता तसं तसा तो घास सुद्धा लांब लांब जात होता. पण त्याला वाटत होतं, त्याला आशा होती की काय, आपल्याला हा घास मिळणार आहे, कशामुळे, पळालं तर. मग तो पळून 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 एवढा थकला आणि जाग्यावरच मरण पावला. जाग्यावर मरण पावला, परंतु त्याला ते घास भेटला नाही. मग आता जसं त्या घोड्याने एवढं पळाला पळाला, त्याला काय दाखवलं होतं, त्या घासाची आशा होती. तसं आपण आयुष्यभर जीवनामध्ये कितीही पळालं तरी आपल्याला सुख मिळणार आहे का?